ओके. तर कुणाला आठवतं आपण मागच्या आठवड्यात काय केलं? जस्ट द नेम ऑफ द टॉपिक इज गुड इनफ. किंवा जर काही समरी द्यायचं असेल तर ते पण देऊ शकतो. एनीवन? सर मी ना तेव्हा जॉईन झाले नव्हते. तर तो व्हिडिओ पाहिला नव्हता का नंतर? नाही सर, नव्हता ठीक आहे, पाहिला. नो प्रॉब्लेम. सो बेसिकली आपण मागच्या आठवड्यात कम्युनिकेशनवर काम केलं, की आपण काही गोष्टी पाहिलेल्या, की कम्युनिकेशन एकतर पहिले फेल का होतं, की तुमचे थॉट्स तुम्ही प्रॉपरली कन्वे का नाही करू शकत. मग त्यानंतर आपण काही फ्रेमवर्क पाहिलेले, जे आपल्याला हेल्प करतात बेटर कम्युनिकेट करायला. आणि मग आपण थोडं डिजिटल कम्युनिकेशनवर काम केलं, जे आपण एक डिफरन्स नोटीस करू शकतो, ते पाहू शकतो. And then again, the last thing that we discussed was, as a whole, आपण आपलं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कसं करतो. तर आज आपण काम करणार आहोत कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनवर. तर कॉन्फ्लिक्ट हा शब्द ऐकून तुम्हाला काय कळतं? कोणाला काही सांगायचं असेल? एनीवन? ओके. सो बेसिकली कॉन्फ्लिक्ट हे असतं की दोन लोक किंवा दोनपेक्षा जास्त लोक डिसअग्री करतात कोणत्याही टॉपिकवर आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये, इन टर्म्स ऑफ सोशल इंटेलिजन्स. सो कॉन्फ्लिक्ट आपल्याला एकतर मिनिमाइज करायचं आणि दुसरं, इन केस इट डज अराइज, हाऊ डू वी डील विथ कॉन्फ्लिक्ट. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लुक ॲट टुडे. सो लेट्स स्टार्ट. तर जसं आपण पाहू शकतो, आपण पहिल्या वीकमध्ये हे सेल्फ अवेअरनेसवर काम केलं. मग सोशल अवेअरनेसवर ज्यात आपण लॅडर ऑफ इन्फ्लुएन्स आणि आइसबर्ग मॉडेल पाहिलेलं. मग आपण कम्युनिकेशनवर काम केलं मागच्या वेळेस, ज्यात आपण NVC फ्रेमवर्क, 7 Cs आणि डिजिटल कम्युनिकेशनवर काम केलं. आणि मग आज आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनवर काम करणार आहोत, ज्यात जर दोन लोक किंवा दोनपेक्षा जास्त लोक कॉन्फ्लिक्टमध्ये असणार तर आपण कसं ते रिझॉल्व्ह करू शकतो. लेट्स गो अहेड. तर कुणाला आठवतं का आपण फर्स्ट वीक मध्ये अमिगडाला हायजॅकवर काम केलं? काय असतं ते कुणाला आठवतं? येस सर. एक ब्रीफ एक्सप्लेनेशन देऊ शकतेस? येस सर, तुम्ही आता असं सांगितलं होतं की जे मित्तला असते ना, जेव्हा आपण कोणता म्हणजे आपल्याला कोणी काहीतरी असं राग येण्यासारखं बोलतं, तर ते मित्तला हायजॅक पर्यंत पोहोचत नाही. आपल्या पूर्ण म्हणजे माइंडला समजतं पण मित्तलापर्यंत जात नाही. तर आपण तिथे थोडंसं थांबलं पाहिजे. म्हणजे ते म्हणजे शांत झालो आपण तर ते मित्तल हायजॅक पर्यंत जातं आणि पुढं कोणता चांगला निर्णय घ्यायचा ते आपल्याला समजतं. तू कॉन्सेप्ट बरोबर बोललाय, थोडं बायोलॉजी चुकीचं आहे, पण दॅट्स फाईन. ओव्हरऑल आठवतं तर चांगलं आहे. बेसिकली काय असतं, सिम्पली समजतो मी परत. दोन पार्ट्स तुमच्या ब्रेनचे ह्या सिनॅरिओ मध्ये इम्पॉर्टंट आहे. एक आहे तुमचा अमिगडाला, जे एक आल्मंड शेप्ड स्ट्रक्चर आहे, जे थ्रेट डिटेक्ट करतं. तुमचं ब्रेनचं थ्रेट डिटेक्टर. काही कोण ओरडतंय, कोण तुम्हाला वाईट बोलतंय, कोण तुम्हाला मारायला येतंय फिजिकली, ते सगळे थ्रेट तुमचं अमिगडाला डिटेक्ट करतं. आणि दुसरा पार्ट आहे द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, द थिंकिंग ब्रेन. जे काही लॉजिकल विचार आपण करतो त्याच्यासाठी ऍक्शनसाठी अमिगडाला. आता हायजॅक हा शब्द कळतं कसा त्यांना, का समजवायचा? हायजॅक इज बेसिकली ओरिजिनली टर्म केलता, हा टर्म प्लेन हायजॅकिंग साठी इन्व्हॉल्व्ह केलता. आणि हायजॅक ह्याचं मिनिंग असतं की कंट्रोल घेणे, कोणत्याही गोष्टीचं कंट्रोल घेणं. जसं प्लेनचं कंट्रोल जर कोणी घेतलं तर त्याला प्लेन हायजॅकिंग म्हणतात. तसंच इकडे अमिगडालाचं कंट्रोल घेणे त्याला अमिगडाला हायजॅक म्हणतात. तर जेव्हा तुमचा अमिगडाला हे आहे ते थ्रेट डिटेक्ट करतं, त्यावेळेस जे काही नर्व इम्पल्सेस असतील ते तुमच्या बॉडी थ्रू अमिगडाला थ्रू येतात.
पण ते तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला नाही जात जेव्हा ते थ्रेट डिटेक्ट करतं. नॉर्मली जेव्हा कोणताही थ्रेट डिटेक्टेड नसतं त्यावेळेस ते तुमच्या अमिग्डालामध्ये येतं, त्यानंतर प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये जातं अँड देन इट सेंड्स द रिस्पॉन्स बॅक टू द रेस्ट ऑफ द बॉडी. पण जेव्हा ते थ्रेट डिटेक्ट करतं त्यावेळेस डिरेक्टली अमिग्डाला थ्रू थ्रेट रिस्पॉन्स परत रेस्ट ऑफ द बॉडीकडे जातं. तर ते लॅक ऑफ नर्व इम्पल्स पासिंग टू प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काय करतं, आपलं लॉजिकल पार्ट ऑफ द ब्रेन विचार करणं बंद करून देतो. जसं आपण विचार नाही करू शकत की असं झालंय म्हणून असं करू शकतो आपण. आपण डिरेक्टली ऍक्शन घेऊ अमिग्डाला आणि ह्यालाच आपण अमिग्डाला हायजॅक म्हणतो. Coined by psychologist Daniel Goleman, amygdala triggers an intense emotional reaction. हे जेव्हा होतं तेव्हा जनरली एक intense emotional reaction होतं, fight, flight or freeze response before your rational brain can intervene. Rational brain म्हणजे prefrontal cortex. ते काहीच पाठ घेत नाही जेव्हा अमिग्डाला हायजॅक करतं, कंट्रोल घेतं. आणि त्याच्यामुळे एक सडन डिस्प्रपोर्शनेट रिॲक्शन that we might regret later. It is the biological root of losing your food. कळालं सगळ्यांना? रिॲक्शन द्या बोलू शकता. हे आपण एकदा ऑलरेडी केलेलं आहे. Anyone have any doubts? काहीतरी रिस्पॉन्ड करा. इधर येस नो कळालं नाही कळालं क्लिअर मेसेज सर. करा. Yes, sir. ओके, सो दॅट इज अमिग्डाला हायजॅक. तर आपण मागच्याच हे पण पाहिलेलं की आपण थिंकिंग ब्रेन परत रिएंगेज कसं करू शकतो. तर आपण पाहू हे 4 स्टेप्स जनरली फॉलो केले तर वी कॅन इफेक्टिव्हली कंट्रोल आवरसेल्व्स ड्युरिंग एन अमिग्डाला हायजॅक. तर फर्स्ट स्टेप आहे साइन्स नोटीस करणे, फिजिकल साइन्स. जसं रेसिंग हार्ट, तुमची हार्टबीट वाढतीये, तुमचे मसल्स टेन्स होत आहेत, एकदम तुमचं स्किन स्वेट वाढत आहे, फास्ट शॅलो ब्रीदिंग, मी लवकर लवकर श्वास घेत आहे, हे सगळं तुम्हाला इंटरनल अवेअरनेस थ्रू तुम्हाला हे सायन्स नोटीस करावे लागतील स्वतःच. बाकी कोणी तुमच्यासाठी नोटीस नाही करू शकत. तर फर्स्ट स्टेप इज टू नोटीस द सायन्स. सेकंड स्टेप इज रेग्युलेटिंग युअर ब्रीदिंग. बेसिकली बॉक्स ब्रीदिंग मेथड यूज करायला रेकमेंडेड आहे. 4 सेकंड इनहेल करायचं, 4 सेकंड ते ब्रेथ होल्ड करायचं, 4 सेकंड एक्सेल और 4 सेकंड होल्ड. हे तुमच्या नर्वस सिस्टमला काम व्हायला हेल्प करेल. It is basically so that you do not take any impulsive rash decisions. This will help re-engage your prefrontal cortex. त्यानंतर येतं नेम द इमोशन. जसं आपण फर्स्ट वीक मध्ये प्लटचिक्स व्हील ऑफ इमोशन्स पण पाहिलेलं, त्यात आपण थोडे इमोशन्स कॉम्प्लेक्सिटी ते सगळं पाहिलेलं. तर तुम्ही जर स्वतःचं इमोशन नेम करू शकता, अक्नॉलेज करू शकता की तुम्हाला सपोज राग येतोय तर मला राग येतोय, सपोज तुम्हाला वाईट वाटतं तर मला वाईट वाटतंय. हे जेव्हा इमोशन तुम्ही नाव देऊ शकता आणि ते अक्नॉलेज करू शकता तर तुमचा परत प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होईल आणि तुमची जी ती इमोशनची इंटेन्सिटी आहे ती कमी होऊन जाईल. थर्ड स्टेप आहे नेमिंग द इमोशन्स आफ्टर द ब्रीदिंग इफ द ब्रीदिंग डज नॉट वर्क. हे अशी स्टेप्स आहेत की जर ब्रीदिंगने ठीक केलं ऑल गुड, ब्रीदिंगने पण नाही होत आहे मग हे, आणि जर हे पण नसेल होत तर क्रिएट स्पेस. फिजिकली त्या सिच्युएशन पासून थोडं लांब जा, आणखी दॅट विल गिव्ह यू सम टाइम आणि जी इमोशनल इंटेन्सिटी असेल ती डिसिपेट होऊन जाईल, तुम्हाला टाइम भेटेल आणि तुम्ही विचार करून शांततेत रिस्पॉन्ड करू शकता. तर इन केसेस ऑफ कॉन्फ्लिक्ट, जनरली जेव्हा कॉन्फ्लिक्ट असतं त्यावेळेस if it's an extremely emotional conflict for someone, तर अमिग्डाला हायजॅक होतो आणि अमिग्डाला हायजॅक आपल्याला शिकायचंय कंट्रोल कसं करायचं. सगळ्यांना कळलं आहे, आपण एकदा केलंय ऑलरेडी. येस नो काहीतरी. येस सर. येस सर. ओके, कोणाला काही डाऊट्स आहेत तर विचारू शकता. नो डाऊट सर. ओके, लेट्स गो अहेड. तर आपण आता पाहिलं की एक हे आपलं रिझन असतं की कॉन्फ्लिक्ट एकदम एक्सप्लोड का होतं.
अमिगडाला हायजॅक हे रिझन आहे. डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट एक्सप्लोड का होतं, एकदम लवकर राग का येतं लोकांना, एकदम भांडणं का होतात. तर आपण आता पाहू की जनरली आपण भांडणं होतात तर रिस्पॉन्ड कसं करू शकतो. तर जे हे थॉमस आणि किलमन 2 सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी हे मॉडेल बनवलंय डिपेंडिंग ऑन कोऑपरेटिव्हनेस अँड असर्टिव्हनेस. तर बेसिकली कोऑपरेटिव्हनेस काय असतं? बेसिकली जर 2 लोकं कॉन्फ्लिक्टमध्ये आहेत, तर एक माणसाला त्याचे इंटरेस्ट असतील काहीतरी, की त्याचे कन्सर्न असतील काहीतरी, की मला असं व्हायला पाहिजे, की मला हे असं काहीतरी पाहिजे. आणि दुसऱ्याला त्याचे इंटरेस्ट असतील, की मला हे पाहिजे, मला असं होईल, असं पाहिजे. तर कोऑपरेटिव्हनेस हे आहे, की जर मला समोरच्याच्या इंटरेस्ट किंवा कन्सर्न बद्दल केवढी काळजी आहे, की मी ते इंटरेस्ट किंवा कन्सर्न सॅटिस्फाय करायचा तेवढा प्रयत्न करतो. त्याला आपण कोऑपरेटिव्हनेस म्हणतो. आणि असर्टिव्हनेस त्याचं ऑपोझिट आहे, की आपण स्वतःच्या कन्सर्न किंवा आपण स्वतःच्या इंटरेस्टसाठी किती सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतो. त्याला आपण असर्टिव्हनेस म्हणतो. तर थॉमस किलमन मॉडेलमध्ये ह्या 2 प्लॉटवर, ह्या 2 ग्राफवर प्लॉट केलेले हे 5 टाइप्स आहेत त्यांनी दिलेले. तर आपण वन बाय वन लेट्स गो थ्रू ऑल ऑफ देम. कम्पीटिंग. कम्पीटिंग हे टाइप आहे आय विन यू लूज मेंटॅलिटी सोबत. आय विन यू लूज म्हणजे काय, की मला जी गोष्ट पाहिजे ती व्हायला पाहिजे. तुमची गोष्ट नाही झाली तरी मला काहीच फरक नाही पडत. तुम्ही हारला तर हारला. इट इज बेसिकली अ पॉवर ओरिएंटेड मग. माझं बरोबर आहे. त्याला आपण कम्पीटिंग म्हणतो. सेकंड आहे अव्हॉइडिंग. आय लूज, यू लूज. अव्हॉइडिंग इज बेसिकली तुम्हाला कॉन्फ्लिक्ट नको आहे. तर तुम्ही तुमचे इंटरेस्ट काही असतील, सपोज तुम्हाला फोन पाहिजे, तुमच्या भावाला पण फोन पाहिजे किंवा तुमच्या बहिणीला पण फोन पाहिजे. तर तुम्ही पण म्हणणार नाही मला फोन पाहिजे पप्पाला, ती किंवा तो पण नाही म्हणणार की मला फोन पाहिजे. दोघांना कारण की माहिती आहे की समोरच्याला पाहिजे आणि दोघांनाही कॉन्फ्लिक्ट नको. तर तुम्ही अव्हॉइड करता. आय लूज, यू लूज. दोघांना फोन पाहिजे तर दोघांना फोन नाही भेटला. डज नॉट अड्रेस द कॉन्फ्लिक्ट. सेम एक्झाम्पल इकडे तुम्ही म्हणाल नाही मलाच फोन पाहिजे, मीच फोन घेणार, तू जा. ते कॉम्पिटिंग. नेक्स्ट आहे आपण पाहू अकॉमोडेटिंग पाहू. अकॉमोडेटिंग असतं यू विन आय लूज. तर सपोज सेम एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला फोन पाहिजे पप्पांकडून, तुमच्या बहिणीला किंवा भावाला फोन पाहिजे पप्पांकडून. तर तुम्ही म्हणाल, "ठीक आहे, मला नको, तुला जास्त इम्पोर्टंट आहे, तू घे." तर इट इज अन एलिमेंट ऑफ सेल्फ सॅक्रिफाइस. तुम्ही म्हणता की समोरच्याला जिंकून द्या आणि मी हारतो. दॅट इज द यू विन आय लूज मेंटॅलिटी. त्याला आपण अकॉमोडेटिंग म्हणतो. आणि चौथा आहे कोलॅबोरेटिंग. कोलॅबोरेटिंग इज द बेस्ट. तुम्हाला तुमचा गोल पाहिजे, की तुम्ही दर सिच्युएशनमध्ये कोलॅबोरेट करायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याची मेंटॅलिटी आय विन, यू विन मेंटॅलिटी. जर तुम्हाला फोन पाहिजे, भावा-बहिणीला फोन पाहिजे, तर तुम्ही असं काय करू शकता, की दोघंही फोनवर एकसोबत काम करू शकता किंवा दोघांनाही थोड्या वेळासाठी फोन भेटेल किंवा दोघांची जे काही नीड किंवा कन्सर्न आहे, ते सॅटिस्फाय होतील, तुमचे पण आणि समोरच्याचे पण. त्याला आपण कोलॅबोरेटिंग म्हणतो. आणि फायनली कॉम्प्रोमाइज. तुम्ही काही गोष्ट जिंकता, काही गोष्ट हारता, दोघंही. तर बेसिकली सपोज तुला फोन 1 तासाला लागत असेल, तुम्हाला फोन आणि तुमच्या भावा-बहिणीला पण 1 तासासाठी लागत असेल. तर तुम्ही म्हणाल, "ठीक आहे, आता 1 तास तर दोघांना भेटू नाही शकत. तू अर्ध्या तासासाठी घे, मी अर्ध्या तासासाठी घेतो." त्याला आपण कॉम्प्रोमाइजिंग म्हणतो. फाइंड अ म्युच्युअली एक्सेप्टेबल सोल्युशन. तर सगळ्यांना कोऑपरेटिव्हनेस, असर्टिव्हनेस कळालं, हो की नाही? हो. त्यानंतर 5 टाइप कळाले, की आपण कसं कॉन्फ्लिक्ट सोबत डील करू शकतो आणि करत असतो, इव्हन जर आपल्याला कळत नसेल. एनी डाउट्स असतील तर विचारा. नो डाउट्स? ओके. सो लेट्स गो अहेड. तर हे 5 टाइप आहेत. तर आपण पाहू, की कोणतं टाइप आपण कधी यूज करू शकतो. इम्पोर्टंट गोष्ट आहे, की सगळे टाइप्स कधी-कधी बरोबर आहेत. हे जे 5 टाइप आहेत. कधी तुम्हाला कॉम्पिटिंग यूज करायचं असेल, कधी कॉम्प्रोमायझिंग, कधी अव्हॉइडिंग, कधी अकॉमोडेटिंग. तर इफेक्टिव्हली चूज करणं हे इम्पोर्टंट आहे. पहिले नोटीस करणं, की हे 5 टाइप. तर आपण पाहू, कधी कोणतं यूज करायचं. तर पहिलं कम्पीटिंग.
कम्पिटिंग आपण कधी यूज करतो जेव्हा आपल्याला एक क्विक अँड डिसायसिव्ह डिसिजन पाहिजे. बेसिकली की तुम्हाला इमिजिएट डिसिजन लागते की आत्ताच्या आत्ता मला काही डिसिजन घ्यायचं आहे. त्यावेळेस तुम्ही एक कम्पिटिंग रिस्पॉन्स देऊ शकता. आणखी विचार करा की सपोज तुमच्या घरामध्ये काही मेडिकल इमर्जन्सी आहे. तुम्ही म्हणताय ॲम्ब्युलन्सला बोलवू. तुमचा भाऊ किंवा बहीण म्हणतोय की गाडीतनं. आता तुमच्याकडे चॉईस आहे की तुमचा मानायचा की तुमच्या भावाचा. पण आता इमर्जन्सी आहे. तुमच्याकडे टाईम नाहीये. तर तुम्ही सरळ म्हणता भावाला की नाही आपल्याकडे टाईम नाहीये. मी ॲम्ब्युलन्स बोलवतोय. तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवता. ॲम्ब्युलन्स येते आणि तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये. त्याला आपण कम्प्युटिंग म्हणतो. त्याचं म्हणणं होतं की गाडीतनं. तुम्ही ते म्हणणं नाही म्हटलात आणि तुम्ही डिसिजन घेतला स्वतः. ह्याची गरज केव्हा आहे जेव्हा आपल्याला लवकर डिसिजन पाहिजे, इमिजिएट डिसिजन. तर दॅट इज व्हेन वी यूज द कम्प्युटिंग टाइप. सेकंड अकॉमोडेटिंग. अकॉमोडेटिंग आहे की समोरचा जिंकला, आपण चुकलो की आपण हार मानतो. ठीक आहे, तू बरोबर आहेस, तू फोन घे किंवा जे काही असेल तू कर. तर हे कधी करतो? जेव्हा तुम्ही रिअलाईज करता की तुम्ही चुकीचे आहात किंवा द इश्यू इज मच मोर इम्पॉर्टंट टू द अदर पर्सन. बेसिकली तुम्हाला एकतर कळालं की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. तर तुम्ही कन्सीड करता. तुम्ही बोलता की ठीक आहे, बरोबर आहे. मला फोनची गरज नाही. सपोज दोघांना फोन पाहिजे. तो फोन घे, मी नंतर कधी मला लागेल त्याच घेईन. आणखी तुम्हाला जेन्युइनली गरज नाही, त्याला जेन्युइनली गरज आहे. मला कळालं तुम्ही चुकीचं आहे, तर तुम्ही अकॉमोडेट करता. दुसरं जेव्हा काही इमोशनल कॉन्फ्लिक्ट असेल आणि तुम्हाला कळतं की समोरच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे, की त्यांच्यासाठी इट इज लाइक एव्हरीथिंग टू देम. जर त्यांना त्या गोष्टी नाही भेटल्या किंवा त्यांची गोष्ट चुकीची ठरली त्यांच्यासाठी, तर त्यांना खूप वाईट वाटेल. केम की आणि तुम्हाला तेवढं इम्पॉर्टंट नाही. तर बेसिकली दॅट इज द अकॉमोडेटिंग पर्सनॅलिटी टाइप अँड व्हेन यू यूज इट. अँड लास्ट इज प्रिझर्व्हिंग हार्मनी इज क्रिटिकल. जेव्हा तुम्हाला नसेल भांडायचं किंवा ज्यावेळेस तुम्हाला फक्त शांतता ठेवायची असेल, तर तेव्हा तुम्ही पण कमी करू शकता. पण दॅट इज मोर फॉर अव्हॉइडिंग. तर आपण पाहू अव्हॉइडिंग कधी यूज करायचं. अव्हॉइडिंग यूज करता जेव्हा तुम्हाला वाटतं की इश्यू एवढे इम्पॉर्टंट नाहीये, की आपण त्याच्यावर कॉन्फ्लिक्ट रेज करू, तुम्ही बोलणार, तो बोलणार. त्यापेक्षा एवढं इम्पॉर्टंट नाही तर तुम्ही ते सोडू शकता. जसं दोघांना फोन नसेल लागत, तर तुम्ही बोलू शकता, "ठीक आहे, जेव्हा कोणाला फोन नसेल लागत, फ्री असेल, त्यावेळेस मी घेईन. आता मला काही पॉइंट नाही भांडायचा." और व्हेन यू नो यू हॅव नो चान्स ऑफ विनिंग. तर तुम्ही कॉन्फ्लिक्टमध्ये पडला आणि दोघं नुसतं भांडत राहतील. जर कोण काही ऐकणार नाही, कोण काही कन्सीड नाही करणार, तर त्यावेळेस पण अव्हॉइड करणं चांगलं असतं. ठीक आहे? तर हे असतं जेव्हा आपण अव्हॉइडिंग यूज करतो. मग कॉम्प्रोमाईज. कॉम्प्रोमायझिंग काय आहे, की तुम्ही काही ॲडजस्ट करतात, ते काही ॲडजस्ट करतात. तर ते कॉम्प्रोमायझिंग आहे. आपण कॉम्प्रोमायझिंग कधी यूज करू शकतो? ज्यावेळेस आपल्याला क्विक टेम्पररी सेटलमेंट पाहिजे. बेसिकली तुम्हाला परफेक्ट सोल्युशन नकोय, पण तुम्हाला रिलेटिव्हली लवकर सोल्युशन पाहिजे. नॉट की कम्पिटिंग सारखं, की एकदम इमर्जन्सी लगेचच सोल्युशन पाहिजे. पण सपोज 1 दिवसात सोल्युशन पाहिजे तुम्हाला. तर सगळं परफेक्ट सोल्युशन तर नाही भेटू शकत. पण थोडा टाईम प्रेशर आहे, गोल्स इम्पॉर्टंट आहेत, जे काही दोघांचे कन्सर्न इम्पॉर्टंट आहे. तर दोघं थोडं ॲडजस्ट करतायत आणि एक फायनल रेझोल्यूशनवर पोहोचतात. ते कॉम्प्रोमायझिंग आहे, तर आपण त्यावेळेस यूज करतो. त्याचं आपल्याला परफेक्ट सोल्युशन भेटायचा टाईम नाही किंवा आपल्याकडे परफेक्ट सोल्युशन नाहीच आहे. त्यावेळेस आपण कॉम्प्रोमायझिंग सोल्युशन करतो आणि कोलॅबोरेटिंग जेव्हा आपले गोल्स खूप इम्पॉर्टंट आहे. वेअर बोथ सेट्स ऑफ कन्सर्न्स आर खूप इम्पॉर्टंट. दोघांचे कन्सर्न खूप इम्पॉर्टंट आहे. रिलेशनशिप दोघांमधली क्रिटिकल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला परफेक्ट सोल्युशन पाहिजे आणि भेटू शकते. त्यावेळेस तुम्ही परफेक्ट सोल्युशनकडे वर्क करता सोबत आणि दोघंही जे काही कन्सर्न आहे ते अॅड्रेस होऊ शकतात. तर सगळ्यांना कळालं कोणतं कधी यूज करायचं असतं आणि कोणतं कसं आहे आणि काय इम्पॉर्टन्स आहे सगळ्यांची. हं, कळालं? येस, नो, रिएक्शन, येस चॅट. सर. कुणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. नो डाउट्स? ओके, सो लेट्स गो ऑन. तर जसं आपण आता 2 आइसबर्ग ऑलरेडी पाहिल्या, तर हा तिसरा आइसबर्ग. नॉट नेसेसरली एन आइसबर्ग, बट इट इज 2 डिफरंट categories of statements.
आणि एक असतं जो तुम्हाला डिरेक्टली दिसतं अबाव द वॉटर, आणि एक जो तुम्हाला स्वतःसाठी शोधायचं असतं. तिकडे ते आईसबर्ग. तर 2 टाइपचे स्टेटमेंट जे असतात, ते आहेत पोझिशन स्टेटमेंट्स आणि इंटरेस्ट स्टेटमेंट्स. पोझिशन स्टेटमेंट्स इज बेसिकली व्हॉट यू वॉन्ट, अ स्टेटेड फर्म डिमांड. बेसिकली जसं 2 तुम्ही आणि तुमचा भाऊ-बहीण भांडताय, तुम्ही दोघं बोलता मला फोन पाहिजे. तर दोघांचं हे आहे, की तुम्हाला फोन पाहिजे. तो तुमचा डिमांड आहे, की मला फोन पाहिजे. स्टेटेड फर्म डिमांड. ते तुमचे पोझिशन स्टेटमेंट आहे. पण इंटरेस्ट असतं. जसं सपोज तुम्हाला पाहिजे कारण की आता तुमची क्लास आहे. त्याला पाहिजे कारण की त्याचं उद्या प्रोजेक्टचं सबमिशन आहे आणि त्याला त्याच्यावर काही रिसर्च करायची आहे. त्यासाठी त्याला फोन पाहिजे. तर इंटरेस्ट जे आहे ते तुमचा व्हाय यू वॉन्टेड, तुम्हाला ही पोझिशन जी आहे ती का पाहिजे? तर दोघांना फोन का पाहिजे? हे इंटरेस्ट असतं. ते तुम्हाला डायरेक्टली नाही दिसणार. आता दोघं फक्त बोलतील मला फोन पाहिजे, नाही मला फोन पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला अंडरलाईंग नीड और मोटिव्हेशन पाहायचं असतं, की तुम्हाला का पाहिजे? आपल्याला इंटरेस्ट शोधायचं असतं. जसं इकडे एक्झाम्पल दिलंय, 2 बहिणींना एक ऑरेंज पाहिजे, पूर्ण ऑरेंज, आणि एक बहिणीला केकसाठी फक्त ऑरेंजचं पील पाहिजे आणि दुसरीला ज्यूससाठी पूर्ण ऑरेंज पाहिजे, म्हणजे आतला जो पल्प असतो तो पाहिजे. आणखी ती थर्स्टी. तर ॲक्चुअली सोल्युशन येऊ शकतं, की तू पील घे आणि मी ऑरेंज हे घेते, ॲक्चुअल ऑरेंज आतला. तर आपण जनरली काय करतो, आपण फक्त पोझिशन जर पाहतो. पण आपल्याला काय करायचंय, पहिले डिस्टिंग्विश करायचंय, पोझिशन काय, इंटरेस्ट काय, आणि नोटीस करायचं इंटरेस्ट काय, आणि इंटरेस्टच्या बेसिसवर सोल्युशन भेटतोच जनरली. So that is the 2 types of statements, those are positions and interest. How interests are important and not clearly observable, and why you should always look for interests when you are trying to find solutions. Focusing on positions lead to impasse. Impasse म्हणजे काहीच पुढे जायचा रस्ता नाहीये. तुम्हाला काहीतरी पाहिजे, त्याला काहीतरी पाहिजे. आपण काहीच नाही करू शकत. Focusing on underlying interest creates room for win-win solutions. असं दोघांची कन्सर्न सॅटिस्फाय होऊ शकतात. कोलॅबोरेशन होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला इंटरेस्ट पाहावे लागतील. That satisfy both the parties' stories. Don't just argue about the tip of the iceberg. Investigate what's below. फक्त पाण्याच्या वर नका पाहू, पाण्याच्या खाली पण पहा. कळालं सगळ्यांना? जर नाही कळालं विचारा. काही परत एक्सप्लेन करायचंय तर विचारा. कळालं? येस, नो? काहीतरी बोला. आवाज येतोय ना माझा? येस सर, येतोय. कळालं का मग? ही पोझिशन स्टेटमेंट काय असतात? इंटरेस्ट स्टेटमेंट काय असतात? इंटरेस्ट स्टेटमेंट शोधायचं काय गरज आहे, आणि इंटरेस्ट स्टेटमेंट आपल्याला कसं मदत करतात. कळालं? प्रथमेश नाही समजत केलं, ते कोण काही रिस्पॉन्ड नाही करत, तर आय एम अज्युमिंग यू गाईज हॅव अंडरस्टूड. पुढे चाललोय. तर आता आपण पाहू की हे डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन ऍक्च्युली करायचे कसे. आपण पहिले पाहिलं की आपण आपल्याला कॉन्फ्लिक्ट एक्सप्लोर का होतात, आणि आपण रागात इमिजिएटली काय येतो, का आपल्याला इंटेन्स इमोशनल रिॲक्शन काय येतं. त्यानंतर आपण पहिले ते इंटेन्स इमोशनल रिॲक्शन कमी करायचं कसं. त्यानंतर आपण कोणत्याही कॉन्फ्लिक्ट सोबत कसं डील करू शकतो, स्ट्रॅटेजी काय आपल्याकडे डील करायला, हे 5 स्ट्रॅटेजी आहे, कोणतं कधी यूज करायचं. त्यानंतर आपण जेव्हा कोलॅबरेट किंवा कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करत असाल, त्यावेळेस आपण कसं सोल्युशन शोधू शकतो. त्यासाठी आपल्याला इंटरेस्ट पाहावे लागते, इंटरेस्ट स्टेटमेंट. तर इंटरेस्टसाठी आपण इंटरेस्ट शोधायचे, लिंक करायचं, आणि मग विन विन सोल्युशन शोधायचा प्रयत्न करायचा. तर त्यानंतर आता आपण पाहू ऍक्च्युली कम्युनिकेट कसं करायचं. जसं आपण मास्टर क्लासमध्ये पाहिलेलं, तर इन कॉन्फ्लिक्ट आपण कसं कम्युनिकेट करू शकतो टू हेल्प.
in effective communication during conflicts. So transforming a difficult conversation into a learning conversation. Let's start with the third story. Third story is basically तुम्ही दोन लोक सपोज डिसअग्रीमेंट मध्ये आहात, कॉन्फ्लिक्ट मध्ये आहात, तर तुम्ही एक थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह, तिसरा अनबायस्ड पर्स्पेक्टिव्हनी पहा, इम्पार्शियल ऑब्झर्वर, फोकसिंग ऑन डिफरन्स बिटवीन द कॉन्फ्लिक्ट, की तुम्ही दोघं कॉन्फ्लिक्ट मध्ये का आहात, ते डिफरन्स काय आहे दोघांच्या ओपिनियन मध्ये ते पहा. हो ऋतुपर्णा. सर हा 8th क्लासचा आहे का? क्लास चालू नाही, आहे का? ते 10th 11th 11 12 सॉरी. ओके सर. सो ओके, हा तुम्ही म्हणत होते थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह वरून ते कॉन्फ्लिक्ट पाहायचं आणि डिस्क्राईब करायचं की आपण दोघं हे बोलतोय, या आपल्या दोघांच्या बोलण्यात हे डिफरन्स आहे, आणि ऑब्जेक्टिव्हली बोलायचं. असं नाही बोलायचं आय सी द सिच्युएशन डिफरंटली असं बोलायचं, नॉट की तू चुकीचं आहे. आपण दोघं सिच्युएशन वेगळं पाहतोय, का वेगळं पाहतोय, इंटरेस्ट मध्ये जाऊ शकतो वेगवेगळं. तर पहिलं असतं थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हने पाहायचं आणि थर्ड पर्स्पेक्टिव्हने काही फॅक्ट स्टेट करायचे. त्यानंतर लिसन टू अंडरस्टँड नॉट टू रिस्पॉन्ड. समोरच्याला समजून घ्यायचं की तो काय म्हणतोय, का म्हणतोय, इंटरेस्ट पाहिजे त्याचे की तो समोरचा असं असं का म्हणतोय. तर जर तुम्ही समोरच्याला समजायचा प्रयत्न कराल तर समोरच्याला पण वाटेल की हा ह्याला समजतंय मी काय म्हणतोय, आणि मग त्यानंतर काय ते उत्तर देतोय. जसं तुम्ही पाहाल, जर तुम्ही सपोज भावा बहिणीशी भांडत असाल किंवा कॉन्फ्लिक्ट मध्ये असाल, त्यावेळेस तुम्ही जर समोरचं ऐकतच नसेल तर तुम्हाला कळतं लगेच की तो ऐकत नाही, तो त्याच खरं ठरवणार आहे. तर इम्पॉर्टंट आहे की समोरच्याचं समजून घ्यायला तुम्ही ऐकताय, नॉट फक्त ऐकायला किंवा रिस्पॉन्ड करायला ऐकताय. इम्पॉर्टंट आहे लिसन टू अंडरस्टँड नॉट टू रिस्पॉन्ड. लिसन विथ अ क्युरियस माइंडसेट. पॅराफ्रेज व्हॉट यू हिअर टू शो व्हॉट यू अंडरस्टँड. बेसिकली जे तुम्ही ऐकलं ते स्वतःच्या शब्दात बोला, ताकी समोरच्याला कळेल की हा ठीक आहे, याला कळतंय की मी काय बोलायचा प्रयत्न करतोय त्या. तर कारण की लोक ऐकायला तयार नसतील, चेंज करायला तयार नसतील अंटिल ते फील अंडरस्टूड. जोपर्यंत त्यांना वाटत नाही की हा ह्याला मला काय वाटतं ते समजतंय. ठीक आहे, कळालं? हे कळालं तर आपण लास्ट पॉइंट बघूया. फोकस ऑन कॉन्ट्रीब्युशन अँड नॉट ब्लेम. बेसिकली आपण कसं सॉल्व्ह करू शकतो हे कॉन्फ्लिक्ट, ह्याच्यावर फोकस करा की आपण दोघं मिळून काय करू शकतो, इन्स्टेड ऑफ की तुझी चुकी आहे तूच ठीक कर, माझी चुकी नाही आहे, इट्स ऑल यू. आपण काय करू शकतो त्याच्यावर फोकस करा. ब्लेम केलं तर कोणती सिच्युएशन 100% एक माणसाची फॉल्ट नसतेच. तर जर तुम्ही ब्लेम केलं तर सोल्युशनही नाही भेटणार आणि एक दुसऱ्यांना ब्लेम करत राहाल, सो इट इज अनप्रोडक्टिव्ह. सो फोकस ऑन कॉन्ट्रीब्युशन नॉट. सगळ्यांना कळाले हे 3 पॉईंट? कळाले का? हो सर. प्रथमेशला कळाले. अजून कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. I guess again nobody is responding, so I am assuming की तुम्हाला कळाले. Let's go ahead. तर हे आहे, हे एक थिअरी आहे, हे तुम्हाला एवढं माहितीमध्ये करायची जास्त गरज नाही. इट्स जस्ट फॉर युअर नॉलेज की मी हे सांगतोय. तर एक हे सायकॉलॉजिस्टने थिअरी देते की आपला इगो असतो तो 3 स्टेटमध्ये असतो. एक असतो पॅरेंट इगो, एक असतो चाइल्ड इगो आणि एक असतो अडल्ट इगो. पॅरेंट इगो असतो जे गोष्टी तुम्ही मम्मी पप्पा कडून शिकता, पॅरेंट्स कडून शिकता तुमचं. तसं ते कधी कधी बोलतील की तुम्हाला काहीतरी करायलाच पाहिजे, तुम्ही हे कराच. किंवा ते कधी कधी तुमचे दरवेळेस काळजी घेणार की दरवेळेस पोट घाला, किंवा दरवेळेस सायकल चालवता, बाईक चालवताना सायकल चालवताना हेल्मेट घाला ताकी पडलं तर लागणार नाही, तर ते काळजी घेतात. हे जे तुमचे क्रिटिकल नर्चरिंग जे गोष्टी तुम्ही मम्मी पप्पा कडून ऑब्झर्व करता, ते तुमच्या पॅरेंट इगो स्टेटमध्ये आहे. द बिलीव्स ऑब्झर्व फ्रॉम अथॉरिटी फिगर्स, पॅरेंट्स किंवा सपोज अंकल आंटी जे तुम्ही खूप लुकअप करता, जे काही असो,
ते तुमच्या पॅरेंट इगो स्टेट मध्ये. दुसरं असतं चाइल्ड इगो स्टेट. इट इज बेसिकली युअर चाइल्डहुड डिझायर्स. जे काही तुमचे इमोशन हॅबिट्स चाइल्डहुड मध्ये होते, तर तुम्ही छोटे मुलं होते, जसं तुम्हाला काहीतरी पाहिजे, जर तुम्ही दरवेळेस पाहिजे 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 करायच्या चाइल्डहुड मध्ये तुमच्या जेव्हा छोटे होते, तर तुम्ही तुमचा तो पार्ट की मला पाहिजे 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 तुमच्या डोक्यात, तो तुमचा चाइल्ड इगो मध्ये येतो. जो रिबेलियस आहे किंवा कम्प्लायंट आहे, तो पण तुमचा चाइल्ड इगो स्टेट मध्ये येतो. तर इट्स बेसिकली द हॅबिट्स अँड इमोशन्स यू लर्न फ्रॉम चाइल्डहुड, तर तुमचा चाइल्ड इगो स्टेट मध्ये येतो. आणि फायनली असतो अडल्ट इगो स्टेट. इज बेसिकली द रॅशनल ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग साइड. तो फॅक्ट्सवर फोकस ठेवतो, लॉजिकली विचार करतो, म्हणजे हॅबिट्स किंवा जे काही तुम्ही इतर चाइल्डहुड मध्ये थ्रू शिकलाय किंवा तुमच्या पॅरेंट्स किंवा अथॉरिटी फिगर्स थ्रू शिकलाय, त्याच्यावर फोकस नाही करत. ते असतं तुमचं अडल्ट इगो स्टेट. Listens, gathers facts, and makes balanced decisions based on the present moment. So in a conflict, your goal is to stay in the adult state. The adult is the hero of conflict resolution for seeking solutions, not blame. कळालं? तर बेसिकली 3 टाइप ऑफ इगो स्टेट आहेत. आपल्याला काय करायचं जेव्हा पण आपण कॉन्फ्लिक्ट मध्ये असतो, आपलं गोल आहे की आपण अडल्ट इगो स्टेट मग थ्रू बोलायचं. आपल्यामध्ये तिन्ही असतात. कधी कधी आपण पॅरेंटल थ्रू बोलू, कधी कधी आपण चाइल्ड थ्रू बोलू, कधी कधी आपण अडल्ट थ्रू बोलू. तर इन कॉन्फ्लिक्ट आपला गोल हे असतं की आपण अडल्ट थ्रू बोलू, आणि समोरच्याला पण बोलू की तुम्ही पण अडल्ट इगो स्टेट थ्रू बोला, की तुम्ही लॉजिकली विचार करा, फॅक्ट्स कडे लक्ष द्या आणि नीट ऐका एक दुसऱ्यांचा, फायनली डिसिजन. विदाउट बीइंग इन द अडल्ट इगो स्टेट, कॉन्फ्लिक्ट खूप लाईकली आहे. जर तुम्ही चाइल्ड मध्ये समोरच्या पॅरेंट मध्ये, तर तुम्ही भांडत राहाल की तो म्हणेल तू असंच कर, तुम्ही म्हणाल नाही करणार, मी नाही करणार, मला नाही करायचं. तो गोल आहे अडल्ट इगो स्टेट मध्ये. हे एवढं इम्पॉर्टंट आहे. इट इज जस्ट फॉर युअर नॉलेज. कळालं ना तुम्हाला? सर थर्ड वाला रिपीट करा. थर्ड अडल्ट इगो स्टेट इज बेसिकली तुमचा लॉजिकल विचार करण्यावाला पार्ट. सो तुम्ही जसं अभ्यास करताना तुम्ही कसं लॉजिकली विचार करता की हा असं होतं म्हणून असं होतं, बायोलॉजी शिकताय, कोणती सायन्स शिकताय, तर तुम्ही लॉजिकली विचार करता, ते तुमचं अडल्ट इगो स्टेट आहे. तर तेच आपल्याला लॉजिकल विचार करणं, फॅक्ट शोधणं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणं, हे सगळं जे करतात ते कॉन्फ्लिक्ट जेव्हा असाल, तुम्ही कोणासोबत भांडत असाल, कोणासोबत डिसएग्रीमेंट असेल, त्यावेळेस पण आपल्याला त्याच विचाराने करायचे, नॉट इन द चाइल्ड और पॅरेंट इगो स्टेट. कळालं? येस सर. हम्म? अजून कोणाला काही डाऊट आहे तर विचारू शकतो. सो सिन्स नो डाउट्स आय एम अज्युमिंग कळालं, लेट्स गो अहेड. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, केस स्टडी. तर जसं सिनॅरिओ दिलाय, a friend wants to work with you in class, but you remember they didn't do their fair share of work the last time. तुम्हाला एक मित्राला तुमच्यासोबत काहीतरी प्रोजेक्टवर काम करायचंय, पण तुम्हाला आठवतं की लास्ट टाइम तुम्ही काम केलं सोबत, तर त्यांनी त्यांचं काम नव्हतं केलं पूर्ण, अर्ध करून सोडून दिलं. ते काम तुमच्या बाजूला बसतात येऊन आणि एक्सपेक्ट करतात की आपण आता पण सोबत काम, तर आपण काय करतो? तर पहिलं असतं, सपोज तुम्हाला सायन्स नोटीस झालं अमिगडाला हायजॅकच्या, तर आपल्याला स्टॉप करायचं. तुम्हाला सपोज राग येईल की तो असं का करतोय, किंवा तुम्हाला भीती वाटेल की तुम्हाला कन्फ्रंट नाही करायचं पण तुम्हाला त्यासोबत काम नाही करायचं, तर तुम्ही काय करणार? असं एकदम इरिटेशन होईल. तर तुम्हाला त्यावेळेस पहिले ते अमिगडाला हायजॅक थांबायचं, पॉज अँड एंगेज. त्यानंतर इंटरेस्ट आयडेंटिफाय करा. बेसिकली पोझिशन आणि इंटरेस्ट आठवतं, तर इंटरेस्ट आयडेंटिफाय. तुमचं पोझिशन आहे, तुम्हाला त्यासोबत काम नाही करायचं कारण की, आणि तुमचं इंटरेस्ट काय, कारण त्याचं कारण तुम्हाला का नाही काम करायचं, कारण की तुम्हाला एक रिलायबल पार्टनर पाहिजे, ग्रेड चांगला पाहिजे. मग हे कारण नाही आहे की त्यांनी मागच्याच काम नव्हतं केलं, कारण हे आहे की तुम्हाला
ग्रेड चांगला पाहिजे तर तुम्हाला एक चांगला पार्टनर पाहिजे जो त्याचं काम करेल. बरोबर. त्याचा इंटरेस्ट काय आहे की त्याला तुमच्यासोबत काम करायचं. तर त्याचं पोझिशन आहे की त्याला तुमच्यासोबत काम करायचं. त्याचा इंटरेस्ट हे आहे की त्यांचं एक स्मार्ट फ्रेंड सोबत काम करायचंय, कारण की त्यांना प्रोजेक्ट स्वतःसाठी सोपा बनवायचा. तर हे पहिले आयडेंटिफाय करायचे इंटरेस्ट आणि मग एक स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकता. जे 5 हे आहेत ना, वेज टू डील विथ कॉन्फ्लिक्ट, 5 वेज पीपल बिहेव इन कॉन्फ्लिक्ट, त्यापैकी एक चूज करायचं आहे. आता ते चॉईस तुमच्यावर असते, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. जसं आपण पाहिलं वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये. तर तसं आपण पाहू शकतो की कोणती स्ट्रॅटेजी चूज करायची आहे. इधर कोलॅबरेशन किंवा कॉम्प्रोमाइज किंवा जे काही अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. हिअर द बेस्ट स्ट्रॅटेजी इज कोलॅबरेशन. कारण की तुम्ही सांगाल की मला गरज आहे की तू तुझं काम कर, मला काही प्रॉब्लेम नाही सोबत काम कर, तुला पण तुझं काम करावं लागेल आणि मला भांडायचं नाही तुझ्याशी, आपण फ्रेंडशिप प्रिझर्व करू. तुमचं विश पण पूर्ण होईल जर तुम्ही चांगल्या तरीकेने त्याला कम्युनिकेट केलं की त्याला तुझं काम करावं लागेल आणि त्याचा विषय पूर्ण होईल की त्याचं प्रोजेक्ट तुला सोपं जाईल, कारण की तो तुमच्यासोबत एक स्मार्ट फ्रेंड, जे त्याचं इंटरेस्ट आहे, त्याचा इंटरेस्ट पण फुलफिल होते, तुमचा इंटरेस्ट पण फुलफिल. आणि फायनली जे आपण आता लास्ट लाईन मध्ये शिकलो की अडल्ट स्टेट मध्ये राहून कम्युनिकेट करायचा, विचार करायचा, लॉजिकली विचार करायचा, लॉजिकली बोलायचं. जर तुम्ही चाइल्डिश होऊन बोलला की तू मागच्याच काम नव्हतं केलंस म्हणून आता मला काम नाही करायचंय, तर तुला माझ्यासोबत काम करायचंय, तर तुला एक सगळं काम नीट करावं लागेल, ना तर मी काम नाही. तर त्याला राग येईल, तो रिॲक्ट करेल, जे काय होईल कॉन्फ्लिक्ट पुढे येतं. आपल्याला शांततेत आपला अडल्ट इगो स्टेट वापरून काम करायचं. I enjoy working with you, but in the project, I felt I ended up doing the most of the work. If we team up this time, can we first agree on how we split the task fairly from the start? बेसिकली तुम्ही म्हणता आधीच आपण ठरवू कोण किती काम करणार आणि त्याला तेवढं काम करावंच लागेल. दॅट इज बेसिकली युजिंग द अडल्ट स्टेट टू कम्युनिकेट. कळालं सगळ्यांना? येस, नो? Yes, sir. ओके, सो लेट्स गो अहेड. तर अजून एक जो LGPचा सॅम्पल क्वेश्चन त्यांनी दिलता, आलिया आणि मेहरवाला, दोघं टॉय कारवर आर्ग्यू करतायत, दोघांना सोबत खेळायचंय, तर आपण कसं करू, खेळायला देऊ शकतो किंवा काय करू शकतो आपण त्या सिच्युएशन. तर फर्स्ट आपण आयडेंटिफाय करणार की त्यांचे इंटरेस्ट काय आणि त्यांचं हे काय पोझिशन. त्याचं पोझिशन आहे की मला टॉय कार पाहिजे, त्याचा इंटरेस्ट आहे की त्यांना त्यासोबत खेळायचं, त्यांना फेअरनेस पाहिजे की दोघांना खेळायला भेटेल, त्यांना त्याची इंटरेस्ट आहे की असं नाही की समोरच्याला नाही भेटायला पाहिजे, पण त्यांना टॉय कार सोबत खेळायचं. ठीक आहे. तर पहिले आपल्याला इंटरेस्ट आयडेंटिफाय करायचं, त्यानंतर आपण ऑप्शन पाहू. डॉमिनेशन. डॉमिनेशन कोणत्या टाईप मध्ये येतं? कम्पिटिंग. विड्रॉल. विड्रॉल येतं अवॉइडिंग. कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज येतं इन अकॉमोडेटिंग आणि अवॉइडन्स येतं अगेन इन अवॉइडिंग. तर तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला कोणत्या यात काम करायचं. बेसिकली तुम्ही चूज करणार ह्यात डॉमिनेशन. सिच्युएशन पाहिली तर इकडे इमिजिएट काही गरज नाही आहे डिसिजन घ्यायची, एकदम इमिजिएट प्रॉब्लेम नाही, इमर्जन्सी नाही, तर कॉम्प्रोमाइज तर करायची गरज नाही, आय मीन सॉरी, डॉमिनेट करायची गरज नाही. विड्रॉल अवॉइड करायची गरज नाही, कारण की असं नाही की दोघांना खेळायला नाही भेटलं, त्या दोघांचं भांडण झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इट इज नॉट वन पर्सन इज द रॉंग, नायदर इज इट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ सिंगल पर्सन. तर ते पण नाही. कॉम्प्रोमाइज करू शकतो, दोघांना थोडा वेळ खेळायला भेटेल किंवा दोघे एक एक करून खेळाल. कॉम्प्रोमाइज इज अ गुड ऑप्शन. अवॉइडन्स अवॉइड करून काहीच फायदा नाही आहे. आणखी सेम एवढा इम्पॉर्टंट इश्यू नाही आहे की जर मांडलं तर खूप प्रॉब्लेम होतील, रिलेशनशिप खराब होईल. तर हिअर द राईट ऑप्शन कम्स आउट टू बी कॉम्प्रोमाइज. तर आपल्याला असं अनालाइज करायचं सिच्युएशन. एक्झाम मध्ये पण असेच प्रश्न येतील, तुम्हाला विचार करायचा, अनालाइज करायचं एक एक करून. ठीक आहे. हे पण सिमिलर आहे. यू कॅन गो थ्रू इट इफ यू वॉन्ट टू. इट इज नॉट दॅट रेलिव्हंट टू कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. जनरली कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन सिच्युएशनल क्वेश्चन्स मध्ये कामात येतील तुम्हाला. तर एकदा आपण आता रिकॅप करू आपण जे काही शिकलोय आज. फर्स्ट हायजॅक पॉज रिवाइज केला आपण, की आपण पहिले नोटीस करायचं की आपल्याला अमिगडाला हायजॅक होतोय
नोटीस तेव्हा करू शकतो जेव्हा तुम्हाला माहिती असं काही असतं. नोटीस करायचं, ब्रीदिंग, नेम युअर इमोशन अँड देन फायनली लीव्ह, क्रिएट स्पेस. सेकंड आहे स्ट्रॅटेजी, तुम्ही कसं डील करू शकता. सेकंड पहिले आइसबर्ग, की इंटरेस्ट शोधायचे, पोझिशन्स जे काही आहेत त्याच्यातून. इंटरेस्ट शोधल्यावर तुम्ही इंटरेस्टनी फायनली इकडे यायचं, स्ट्रॅटेजी चूज करायची. त्यांनी दोन्ही इंटरेस्ट सॅटिस्फाय होतील किंवा बेस्ट पॉसिबल कोणतं डिसिजन आहे आणि घ्यायला पाहिजे, कोणतं which way to behave to choose. And then finally, be in the adult ego state so that you can think all of this logically and then communicate properly. नाही तर तुम्ही properly communicate नाही करू शकत. तर that's all for today. I am open for doubts. जर कोणाला काही कळालं नाही, I can explain again. And that's it. जर कोणाला काही डाऊट विचारायचे विचारा, कोणाला काही परत एक्सप्लेन करून पाहिजे सांगा. I'll send the worksheet by tonight. And जर डाऊट्स नसतील तुम्ही जाऊ शकता, जर असतील तर प्लीज विचारा. I think asking doubts will help you guys more than just listening to me speak. कोणालाच डाऊट नाही का? कळालं तरी कसं घ्यायला? कळालं असेल तर थम्स अप द्या आणि कळालं असेल तर मीटिंग पण लीव करू शकता.